चांगलं शिजव नीट बॉल मध्ये चांगलं शिजव म्हणतोय तुला नुसतं डवळून डवळून हा गोडगोडीत हाताव नको तू त्याच्या ह्याच्यात वयात वाजण्या यायचं कोणतरी खंडीच्या वरणात मुतायचं अरे वागाडी येण्यासाठी आधी शिजव काशी कर तुझी इथं डोक्याला ताप आहे बरं कोणी को भेट सदा असलं तरी चेक करणार एक नंबर चांगलं शिजव हे सदा सदा आहे का सदा आहे का घरी खंडीच्या वरणात मुताय हा हाय हाय इथंच आहे का आलो देवाच्या पाया पडून आलो या तेवढं बी करत जा कधीतरी सदा लय बोलतोय अरे नीट हलव के राजाळ्या फोक्की जरा तुला बी काय कळत नसल्या की फागाड्या करते काहीतरी अरे काय चाललंय तुझं बोला काय काय चाललंय तुझं का ना बसलो आलो बोबडे पशी बोला की चल 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 ते रानातले काम त्या बोबड्याला घे रानात काम पडलेत मला जरा बाहेर जायचंय सरपंचा बरोबर जरा दिल्लीला जायचं बर बर वा पुढं आलो लगेचच ये लवकर हो लगेचच अरे घोडा नाही आता काय आंघोळ केली का खाण्याचं तोंड बघितलं काय माहिती बोला ऐकतोय माझ्या बापानं मस दिली या मग काय करू तिथं अव तिला खायला चारा चुरा नको का बघायला बघायचं की मग कवा बघणार की मग तेवढं बघा की खायचं चारा पाण्याचा आणि गोटा पण बघा की चांगला मग हे काय गोटा कसलाय असला बाई मला गोटा पाहिजे तुझी मस्त काय ऐश्वर्य आहे काय मग माझी मस ऐश्वर्या राय आहे अगं माझ्या बापाने अभिषेक दिलाय बघ चांगलं सांगायला लागलं की माझ्या मामाशीला चांगलं ही बांधा तुझी मस्त काय ऐश्वर्य तिला बघला या माघारी तुम्हाला सांगते मग अगे बैलगाडीची दोन चाक म्हणजे नारू बाई काय गाड्या कसं बापाच्या घरी बांध नाही तर बंगल्यात बांध मला काय घेणं तिथं नाही चाललो मी अरे का बोलतोय बायकोने ताणला बिनला काय हो तर हो म्हणून मस्त गहू आला मनासारखा गहू आला त्या गव्हाला आता पाणी द्या ते काय झालं पाणी द्याचं राहिलंय ते काय झालं बोर्डाला बघून लाईट बोला हे मोटरीला काय झालंय बघ जरा या गव्हाला पाणी नाही उसाला पाणी नाही तर उसाला पहिलं पाणी द्या लावा पाहत होतो ते बंद पडलंय मी बघतो काय बघ काय झालं ते बघ जरा त्या दा तिकडे त्या सारात पाणी सोड ना सारे धर पाळून उठून काय काम करते ते अशी काम बर मला जायचं मला होतं हळू या मला वेळ होतोय बरं 2 मिनिटं ऐक बरं बोला मला वेळ होतोय मी जातो सरपंच आला असेल तिथं सकाळी तुम्हाला जेवता आणलं ना मी जरी 500 रुपये घे काय सांगताय आणि जेव काय जरा आणू खावा जाऊ का मी जाऊ तुम्ही काय झालं बघ टमा 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 सांभाळा वय माझ्या दाराला पाणी आलंय तू कशाला बोलत इथं अरे सध्या सकाळ दाराचा घोट नाही काय 5-50 रुपये केला का आय लगा माझ्याकडे काय खजिना लागलाय मी बघितलं की काय अरे पैसे आहेत तुझ्याकडे आमच्या दिला का सकाळ दर नाही तर बघ मग तू अजिबात काय मध्ये पड नको त्या बोबड्याकडे बघा असतील 5-50 सकाळ घोट नाही रे दारूचा अरे पोटात सुसू ना काहीतरी दे सकाळ अरे दे काय काय मला मी सांग काय देतो म्हणू हातात बर झालं आम्ही अरे काय दांडा नाही दार दे सदन बाबडा कुठे गेले ते काय
जेवण खवान सगळं झालं. अरे काय बेस सकाळचं फीस काटलं पण नंतर नीट झालं. आले इला तुझ्या सकाळ गावात यार उतर खाली. छ्या, इला. मला एक सांग एवढा खुश काय आहे तू? खुश काय कळलं की? खुश काय आहे तू आज? मला म्हणाले पुणगी मागितली पुंगी पुणगी नगीन सरपंचानी इला तुझ्या सगळ्या चांगलंय. त्याने पाणी दिलं का बघते जरा. पुंगी बघते पुंगी. ए अरे बेवड्या धोतारा तो अंडाच्या पाणी कुठं चाललंय ना बांधाव काय काशी करतोय तुझी अरे लावलं नाही इकडं तू इकडं. इकडे पाणी कुठं चाललंय? अरे मी माझ्या पद्धतीने धरतो तुम्ही सांगितलं ना. पद्धतीचं तर तुला कळलं नाही वय. प्याला बाटली दिली प्याला कशाला हा? याला भुगा नगरी मारली. आता गेलं गावात पाणी. तिकडं बस बस खाली इथे कळत नाही बोबड्या. हे येडं धावण्यात ह्याला कशाला बाटली दिली? अरे बाटली काय करते तू? अरे थांब रे थांब जरा. अरे काय माझा अवस्था आहे का? आवाज बंद कर. मला ए, तुला पाणी कशाला द्यायला लावलं तुम्ही? अरे गव्हालाच पाणी दिलं की. आता तिथं काय काशी करू का आमच्या थोपडाची पडती ते गावाला पाणी का बाण अरे मला का मारता का हा? मारता का? एवढ्या सरपंचाला जाऊ तू तुला मग हे गेला सरपंच. कोण वाच बरं ऐक बस इथं गप. बोबड्या तू आज लय खुश होता. आता आपल्याला अनबनानं पुणगी मागितली कोणी अनबनानं होय ना? लग्न मग सरपंचाने बघितलं म्हणलं झालं. बघितली बघितली. पुणगी पाय तिकडे घे का असे कर. अरे माझं पाय का तुला टुसतोय का? आमच्या उराव सोडलाय तुला. हा? कुठे गेलं मोबाईल पण केलाय बंद त्यांना सकाळी बोलवलं तुम्ही पाटील तुमच्याकडेच गेले की हा, मी इकडे कशाला आलो तू शोधा त्यांना पाटील गेलं आणि तू हाय खळ केलं. बोबड्या हा नुसता खेळ 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 कर. त्याला सुना. झालं तुझं सगळं आता. हा. पाटील गेलं कुठं तुमच्याकडेच गेलं म्हणते का आता काय हेबरू सांगू का? अहो पाटील गेला असेल तिकडं. पाणी निघणं गावाना गेलं आणून घेणं गावाना गेलंय पाटील गेलं दुसरीकडे. तुला लिहिलं इथं खळांग खळांग करायला. बरं जाऊ द्या. हा नुसतं खळांग खळांग. बघितली तुम्ही. याच्या पोरीचं काय राहून बसलं सगळं नालं गाव यामध्ये कशाचं व्यवस्थित ती पोरगी झाली इन्स्पेक्टर आता आणि ह्यो झालाय ट्रॅक्टर वाला. आता ते PSI किंवा IPS बघणार तुमच्या लागायची नाही ती हा. बसा तुम्ही इथं. जा आता तू ट्रॅक्टर वाला ट्रॅक्टर वाला ट्रॅक्टर वाला. हा. कसं झालं तुझं आता कसं झालं माहितीये का? आता झालं. तू असाच जाणार. आता कसं तुझ्या झाडावरच जाणार. तो बाबडा नसता काय होत खळून नसतं. खळून करत उभ्या कर नसता. आयुष्यात. नुंगा म्हणे नाही होणार तुझं खुळून खुळून. त्याचं काय जा. व्हायचं ते होऊ दे पण तुझं वाटोळ झालंय आता. काय हा. झालं वाटलं तुमच्या दोघांचं बी. येते चला थांबा काठी घेऊ द्या चला कसा येते तिथे लयच घाण आहे थोडं 2 नंबर बदली झाली गावात सगळं माहिती आयला पोलीस विचारले बायकोचे कंप्लेंट कर. साहेब वाचवा मला साहेब वाचवा. काय झालं अहो बायको मला मारते. बायको मारते हो आणि तुझी बायको मारते आम्ही काय करायचं? अहो साहेब सरकारी कामात अडचण आहे हो. सरकारी काम हा. का अहो काय साहेब मी दारू प्यायला जातो देशी दारूच्या दुकानात. हा पण रोजची 400 रुपयाची दारू पितो. रोजचे 400 अरे वा मग ते सरकारचं नुकसान होतंय ना साहेब 400 रुपयाचं. मीच नाही तर कितीतरी तुरले की त्यांना ह्या गोष्टीचा अडथळा आहे. बरं असं होय, हा बरं. साहेब वाचवा तुम्हीच साहेब वाचवा. हा लय गुणवंत वाटतोय अतिशय ज्ञानी नाही, साहेब खरंच मी असं आलोय तुमच्याकडं. आणि नीट समजून सांगतो. पहिल्यांदाच व्यक्ती साहेब चला घ्या वाचवा. चला हो, तुझं- ह्याला हा, साहेब. चला पण उद्या कोल्हापूरला जातो
धोत्राच्या 2 जोड्या आणतो. ओ पाटील अहो माझ्या नवऱ्याला पकडून नेले हो तेवढं काहीतरी करावं पोलिसांना पकडून नेले अहो तेवढं बघा की अहो धोतर रायवाडा पाटील बाई सांगा की तुम्ही त्यांना सांगायला हवं सोडायला तेवढं सांगा की अहो पोलिसांनी पकडून नेलंय नवऱ्याला माझ्या काय माहिती अहो त्याला 2 फटका मारू दे थांब. अहो किती वरडू आता किती कालवा करू काही कळना झालंय मला काय कालवा करू नको किती वरडले तरी काय नाही होत त्याला आता त्याला काय ते सुधारण झालं तेवढं बघा की सोडायला लावा की तेवढं ते पोलीस पकडून नेले ते लवकर बंद करा बाद झालं जरा व्हायचं हेच बघायचं त्या रावणात पाणी बघा घातले का मी पोरग बघतो ना आत नेलं ते सोडवून आणतो त्याला. पहिलं चला लवकर पाटील लवकर चला लय उशीर झालाय ते पोलिसांनी पकडून नेलंय रोज काय त्याचं. येते आता आपण गावामध्ये राहून टाकला बरेच काही प्रकरण आपल्या निदर्शनात आले. अरे गबस की रे तर आपण राहून टाकला बरंच आपल्याला काय प्रकार अरे हो साहित्य हो साहित्य इकडे या. ह्याचा सत्कार घेऊया का आतमध्ये चांगला ह्याचा म्हणजे शांत बसल. मागाशी वाईन दिलाय की डोसक्याला बरं ह्याचं नाव काय नाव सांग रे तुझं. सभा तुकाराम टाके. सदा तुकाराम टाके म्हणजे आडनाव पण टाके. अरे वा छान अशी कामगिरी करतोय सगळ्या हो साहेब का मारताय नाव चांगलं सांगितलं. आणि बायकोला मारतो बरं. बस. अरे हो राहू दे, राहू दे. निर्वास- सदा इकडे आहे, सदा साहित्य इकडे आहे. बापाची काय तिथं काय खेळामध्ये नमस्कार साहेब. हा या पाटील साहेब नमस्कार. लय माझी नका बायको माझी. हे तुमचे मंडळी हा. हा, या इकडे उभं राहा इकडे साईडला उभं राहा. बोला काय प्रॉब्लेम आहे. अहो साहेब हे आमच्या गावचं आहे आमच्याच गडी म्हणून आहे साराने बरं. पेलंय ते पेलं म्हणून नवरा बायकोचे भांडण आहे. हा हा काय त्याचं काय मनाव धरू नका द्या सोडून गरीब आहे. काय बोललाय पाटील तुम्हाला माहिती काय म्हणतात काय म्हणलाय सदा साहित्य. म्हटलं असं. काय म्हणलं माहिती बोला. हा मला रस्त्यात भेटला हा. आणि बायकोची तक्रार हिने केली काय ह्याला हाय का लाज? हो हे पोलीस स्टेशन आहे तुमचं घर नाही काय असेल ते घरी गेल्यानंतर घ्या थांबा, मॅडम तुम्ही थांबा. पाटील साहेब हा व्यक्ती म्हणतोय की माझी बायको माझ्यावर अन्याय करते माझ्या सरकारी कामात अडथळा करते आणि त्याला आवाज बंद करे. अरे गबस रे सांभाळ. आणि त्याला सरकारी काम विचारलं त्यांनी काय सांगावं देशी दारूच्या 4-4 क्वार्टर दिवसातून पितो आणि 400 रुपयाचं नुकसान होते असे माझ्यासारखे कितीतरी तरुण त्याच्यामुळे दारू पिऊ शकत नाही अडथळा करतात. गावात बोलतंय का? साहित्य साहेब आहे का मारू नका गरीब आहे पेनीच्या नशात पाठ पडत अहो, पण असते. किती संसार उद्ध्वस्त होते त्याला कळतंय का त्याचं असं द्या, तुम्ही समजून घ्या. हो थांब रे जरा बघा समजून बोला. घ्या. नका काय केस बीस करू मी समजून सांगतो. बरं त्याला समजून सांगा. बघा पाटील तुम्ही गावातलं प्रतिष्ठित व्यक्ती आहे ठीक आहे आणि जरा नवऱ्याला ताब्यात ठेवू किती आता घरी गेल्याबरोबर काय? करते की त्याची हो साहेब. पाणी येतं. आवाज बंद कर तू नाही नाही साहेब. चल रे. साहित्य साहित्य जाऊ द्या पाटील साहेब आले त्यांच्या सांगण्यावरून चला त्यांचा हे करा. येऊ का साहेब. हो चालतंय नमस्कार चला. मी तुला माझी कंप्लेंट करतोय हा? लोकांना जाऊन बघा काय वाटतं नाही आणि कॉमेडी सीन असले तर 4-4 क्वार्टर पितो 10-10 क्वार्टर पितो. मारू वाटत नाही हो. बघा बघा. सरपंच आहेत का. रामराव पाटील या राम राम. अरे ह्याला कशाला आणलं पेताड्याला बघा याला सोडवून आणलाय आता. 2-4 दिवस ठेवा येत नव्हता वय चांगला सुधार रस्ता असं त्या हो, हा? एखाद्या पेनीच्या नुसार झाले या बसा बसा या नाही आता कशी बसायला आपण मी- इकडं- अहो, मला काम आहे मला नसत्या बायका मी लावले ते तिथं गहू काढायला बर तिथं जाऊन पहिलं बघा एकटाच सदा आहे तिथं बर तिथं जाऊन लक्ष दिलं पाहिजे त्याला आता तुम्ही अंदाज सोडून त्याला कामाला लावा आता ते इकडे बाबा येऊ का मी बर चालतंय हा हा पाहुण्याचं गॅरेज आहे आपल्या घरातला माणूस तुम्ही टेन्शन घेऊ नका पाटील. पाटील मग तो जो अजून उतरलीच नाही वाटतं ना तू पाटील सोडून गेलं म्हणून पाटील आला पण बरं असू दे घेऊच काम नका. ऐकून घे काम धंदा व्यवस्थित तिथं कर तुमच्यावर येऊन पैसा देत पाणी नाही हो. चांगला भेटल तुम्ही कुरगुड्या कोणाच्या करायच्या नाहीत अजिबात नाही हो आणि तुम्ही बायका पोरांना नीट सांभाळा हा, एक नंबर काम करणार तू हात बसा ना काय
अहो तुम्ही लावले काम कसे करणार मी? हा, मग चल आता चल चला चला आता गेल्यावर राडा करायचं नाही काय तुम्ही काळजी करू नका हा, सरपंच काय आलो जरा लवकर ये लगेच आलो लगेच पिऊन येऊ नको हा हा आलो काय आलो लगेच लवकर ये दोघी डॉन म्हणतात मला ए सांबा चल लवकर चल जातोय तिकडे बसतोय का चल तुला ह्या गॅरेज मध्ये कामाला ठेवतोय काय व्यवस्थित कामधंदा कर दारू बिरू प्यायची नाही अजिबात कळलं का लावतो सगळ्याला कामाला व्यवस्थित कामधंदा कर इथं काय नमस्कार हो शेठ नमस्ते सरपंच साहेब. काय मग काय नाही काय म्हणता? काय नाही आणलं आपला गडी हा. मला असली काय तुम्हाला लागत असला कामा करता तर बर 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 बर. ठेवून घ्या तुमच्या आता आम्ही तर तसं काय अनोळखी माणसाला ठेवत नाही बरं का. बर पण आता तुमच्या ओळखीचे असतील तर काम वगैरे ठेवतो. आहेच की पाटील आहे मी आहे काय देतो चालेल तुम्हाला की. अडचण फक्त आमची इथं एक नियम आहेत हा. की आम्हाला इथं ड्रिंक केलेली चालत नाही. नाही नाही तसा गडी आता पहिला पेत होता बर का बर बर. पण आता पूर्णपणे कंट्रोल आलाय हा. आणि अजून कंट्रोल यावं म्हणजे तुम्ही त्याच्याकडून व्यवस्थित फक्त ठीक काम आहे, करून चालेल. गाडीतली माहिती ड्रायव्हिंग करतो सगळं येतंय तशी काय अडचण पण नाही काय ठीक आहे तुम्हाला. ठीक आहे. तुम्ही सांगताय तर हा, आम्ही आणि ठेवून काय घेतो. अडचण आली तर पाटलांना फोन करा किंवा सरपंचाला हो फोन चालेल करा चालेल. ठीक आहे चला येऊ का मग ओके चालेल. आता येतो सरपंचाने लावलंय मला कामाला मीच लावतो ते कामाला दोघी डॉन म्हणतात मला गाडी साफ करून घ्या ती. हो लगेच घेतो डॉगी डॉन म्हणतात मला लावतो कामाला आता बोलू तिकडे एक माग गाडी उभी आहे. हा. तिचं कस्टमर आले गाडी घ्यायला हा तर एक ट्रायल मारून बघा काय प्रॉब्लेम आहे गाडीचा. माग गाडी उभी जाऊन या. हो लगेच येतो लगेच डॉगी डॉन म्हणतात मला कशी पकडतात बघतोस अनिल इधर आ रे. अरे जो गाड़ी पीछे लगाया था ना वो ट्रायल के लिए नए बंदे को दिया था गाड़ी. वो देख जरा आए क्या गाड़ी. बहुत देर हो गया. और नहीं आया. अरे किधर गया वो. पता नहीं किधर गया. अरे बाप रे देखना पडेगा अभी. हॅलो सरपंच जसं असेल तसं लवकर गॅरेज वरती आपल्या. तो सकाळचा माणूस अजून आलेला नाही गाडी घेऊन गायब झालाय. लगेच या अर्जंट मध्ये. हा नमस्कार शेठ सरपंच नमस्कार. तुमचा रस्त्यावरती फेका. तो सकाळचा माणूस अजून आलेला नाही गाडी घेऊन गायब झालाय आमची. आपण त्याला लगेच कशाला द्यायची अहो, गाडी तुमचा माणूस आहे. तुम्ही नाव सांगितलं म्हणून त्याला ट्रायल मारायला आपण दिली. ट्रायल मारायचो तू नवीन आहे इथं दुसरे काहीतरी अहो, काय सांगायचं राव काम मला माहिती आता आमच्या मागे तर कुठं झालंय. आता कस्टमर गाडी न्यायला आले. कस्टमरला गाडी द्यायची. ती तसं काय चोऱ्या बिऱ्या काय करणारा ते माणूस तुमचं नाही तुम्ही बघा. कुठं समजा पेला बिला असला तर कुठं थांबला असेल पण नाही, चोऱ्या नाही, माऱ्या करणार ते माणूस. तुमचं तुम्ही बघा. बरं ठीक आहे एक मिनिट थांबा मी पाटलाला घेतो बोलून. लगेच घ्या बोलून. जे काय लगेच असेल घ्या ते बघू लगेच घ्या. काय ह्याने राडा केलाय गेलाय चक्कर मारायला आलंय परत असं नाही कधीच. काय डोक्याला ताप झालाय. हॅलो पाटील तुम्ही कुठं आहे कुठं नाही मला माहित नाही पण अर्जंट गॅरेज वरती या. संभानी काहीतरी राडा केलाय तुम्ही पात्ताच्या आत्ता या इथं पटकन या. हो लवकर या लवकर या लवकर या 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 या. ते काय लावलं मग त्या गाडीचे काय विषय. अहो ते आनंद पाटलाला केलाय फोन पाटील येतील जाता काय असेल ते मला बघू काही आपण घेणं बसून देणं भेटूया. मला माझी गाडी इकडे पाहिजे. आता इथं गाडी काय झोपा तुम्ही. मला काय बाकीचं अहो, माहित नाही. ऐकून घ्या पाटील येतील जाता. मला पाटील वगैरे मी कुणाचं काय ऐकत नाही. माझी गाडी गायब झाली नाही तर मी पोलीस चौकीला जातोय. अहो साहेब पोलीस स्टेशन कशाला करताय तुम्ही माझा ऐका पाटील आता येतील काय असेल ते आपण बसून भेटूया गाडी काही कुठं नाही नाही. मला गाडी आता पाहिजे. तो माणूस समोर पाहिजे मला. बाकी मला काही समजत नाही. या पाटील काय झालं सांभाळा आपण कामाला ठेवला होता इथं आणि कुठं चक्कर माराय गाडीचा राऊंड मारायला गेला ते अजून आलाच नाही माघारी.
अहो कुठं पिऊन पडलंय काय बघायचं. पण काय तपासच नाही, मोबाईल पण बंद आहे. पाटील मी यांच्या शब्दावरती तो माणसाला ठेवलं होतं आणि तो माणसं गाडी घेऊन पश्चात झाला माझी. थांबा, काय ते का मी चौकीला जाऊ? नाही काय आहे ते मला पहिलं बघू द्या. म्हणजे तुम्ही संभाला कामाला ठेवला होता इथं. ते मग कळालं हो का सांभाळा हा. का ते ड्रायव्हिंग करतो सांगत होतं काय हो सांगितलं होतं मी. कशाला ते? यांच्यामुळे तर ठेवलं ना मी त्याला. बोललो होतं. नाही जे काय असेल ते सत्य त्यांना सांगितलं होतं. लावतो डिपार्टमेंटला फोन. हा, चालतंय करा. म्हणजे कुठलं तरी एक सूक्ष्म लागत हाय त्याच्या आईला असं वैताग नुसतं मोकार. तिकडे पेट पाडलेलं बरं होतं. मला माझी सरपंच गाडी असून समोर कोणाचं पाहिजे. पण बोलणं लागतं आणि ऐकायला. तो माणूस एक समोर पाहिजे मला. काय मिळालं नाही जाणार कुठं. मला बाकी काय कळत नाही. काय डोक्याला वैताग वेगळा. आता सरपंच तुम्ही माझ्या गाडी काय झोपाया, मला आत्ताच्या आत्ता काम करून द्या. अहो, मला येत असतं तर केलं बी असतं मी. काय असेल तिकडे मला काय समजत नाही, कळत नाही. ते मला गाडी माझी मला पाहिजे. मला आता ते कस्टमर गाडी घ्यायला आली माझी. पाटील पटकन बघा. काम असते ते उचलूया, फोन लावलाय मी. हॅलो हो सुतार साहेब जरा निलेश घ्या. निलेश मोटर्स आहे का नाही आपल्या निरा पुणे रोड. हा त्या गॅरेजवर जरा अर्जंटली येता का गडबड झाली. सरपंच इकडे या. आलो की. काय तिकडे बघताय? ही फडकं घ्या आणि गाडी पुसून द्या माझी. सरपंच आहे राव मी. काही मला माहित नाही. जोपर्यंत माझी गाडी येत नाही तोपर्यंत तुम्ही हेच काम करायचं. आज तुम्हाला शिर्ट काढून मी गाडी पुसायला लावले. उद्या मी 100 तुम्हाला पुसायला लागली गाडी. लगेच घ्या पुसून. संभ्याच्या फक्त गाव द्या. सगळी अख्खी गाडी पुसून घ्या. संभ्या गाव द्या फक्त. त्याच्यात कळ बघतोच. आणि ही झाली की आतली पुसून घ्या लगेच. काय नुसता डोक्याला ताप करून टाकलाय तुम्ही. सरपंच आहे राव मी. काही मला माहित नाही. सरपंच तुम्ही तुमच्या गावाकडे. अहो कलर जातोय गाडीचा. अजिबात नाही. जाऊ द्या कलर. घ्या जा मागापर्यंत पुसून घ्या सगळी. आणि ती झाली की लगेच आतली पुसून घ्या. काय माहिती फळ लावलं काय जागा लपड आहे कोणाच. चला हवलदार बा काय म्हणतात त्यांचे मालक कुठे गेले बघा. ए देखणे हे कुठे सरपंचाची मी. तुला सांगितलं मालकाला बोलव थोडं राहणार. मालकाला बोलवले हा संडास मालकाचं रुबाब. साहेब गाव सरपंच. हो नमस्ते हा, सर. नमस्कार. कोणी फोन केला हो त्या पाटलांनी फोन केला होता. काय झाले चला बोलावा. आलोय. हो नमस्कार पाटील साहेब, तुम्हीच फोन केला होता काय काय? प्रकार आहे पाटील साहेब. अहो काय त्या समान आहे का आपला हा सांभा. हा, त्याला ठोकला मध्ये तोच का. त्याला तिथं कामाला लावलं सरपंच. त्यानं काय आता उद्योग वाढवला. काय यांची गाडी काय घेऊन गेला दुपारी. टू व्हीलर फोर व्हीलर घेऊन गेला. तो कुठं गेला मग आता? काय लागे ना त्याचा. बरोबर काढूया त्याचा एक तपास. मिनिट हवलदार साहेब. हा बोला. तुम्ही माणूस कामावर ठेवताना त्याचा आधार कार्ड काय चेक केलं नाही का तुम्ही. हो एवढा मोठा म्हणलं गॅरंटीचा माणूस आहे. सरपंच आहे. अहो, सरपंच त्यांच्या असतं बरोबर म्हणून काय झालं? ठेवला. गावचा सरपंच आहे. हे पहा, हो. तुम्हाला आणि एक काय सांगू अवस्था का? सरपंचाची? साहेब हा बोला. तुम्हाला खरं सांगतो हा ज्या जितका तो समाज जबाबदार आहे ना या गोष्टीला बरोबर चुकीचा आहे गुन्हेगार आहे तितकेच तुम्ही सुद्धा आहात. आपण एखादा कर्मचारी किंवा कामगार कामाला ठेवतो तेव्हा त्याचा बरोबर. काहीतरी पुरावा घेतो की नाही. अहो साहेब आता आमच्याकडे आहेत बाहेरचे लोक कामाला. हा? त्यांचं आम्ही आयडेंटिटी घेऊनच कामाला ठेवतो. मग याला आणि कसं एवढं ठेवलं? सरपंच म्हणले की माझ्या जवळचा माणूस तुम्ही आहे. गावच्या प्रतिष्ठित वेगळी आहे व्यक्ती आणि गावचं प्रथम नागरिक आहे. तुम्हाला कळत नाही या गोष्टी. अहो, चुकलं आमचं. हा? हाय गावातला आपल्याच गावातला म्हणून आम्ही आणलो होतो. आता नाही तर माहिती पाटलांच्या ओळखीचे आहे. आम्ही पाटलांना ओळखतो साहेब. बरोबर. त्यामुळे तर शांततेत तिथं आले ना तर सगळा फौजफाटा इथं घेऊन आला असतो. ही तक्रार वरपर्यंत गेली माहितीये तुम्हाला. साहेब माझे काही करून माझी गाडी मला आणून द्या. हा? नाही ना ते नक्की आणून हे गाडी पहा, देतो. गाडीचा तपास आम्ही घेतो. तुमची काय माहिती असेल ते आम्ही लिहून घेतो. मी साहेब हो, आपण ठीक आहे. तातडीनं कारवाई करू. हो करूया. पण पाटील त्याची चूक कुणाची आहे कितपत आहे तुम्ही आम्हाला सांगा पाहू. नाही चूक आहे आता ते मान्य करतो मी. पण तुम्ही आता तेवढं गाडीचं बघा पाटील
साहेब तुमच्या पाया पडतो तेवढं ओके. गाडी बघायला पाया पडू नका, सर. गाडी अहो, पुसायला गाडी आणलं तर आणून त्याला- बरं का जरा कामगार कामाला ठेवत असताना चौकशी करा चारी बाजून त्यांची. इथून ठीक पुढे आहे. 100% हवालदार बोला की. 4 हवालदार बघा नाही आणि सगळे ते काय असेल सगळं ते शोध करतो. करूया. मी जरा याची माहिती घेतो. हो, तुम्ही सरपंच या इकडे चला. सर, काय ते सगळी माहिती द्या मला. जर कुठं काय असेल तर सांगा नाही अहो साहेब खरंच बरं, काय कुठं नाही, ते असेल तर सांगा हा, खरंच सोडू नाही अहो तुम्हाला. साहेब. कसं नाही करायचं अहो नाही, साहेब. काहीतरी गुपित असणार काय नंबर जुळलं प्लेट नाही अहो. असणार. काय पैसे हवालदार साहेब आहे बोला. ह्या कामाचा चांगला छडा लावा बरं मला आता काम आहे मला राऊंडला जायचं आहे बरं तर पाटील साहेब बोला. तुम्ही पण ह्याच्यात जरा लक्ष घाला नाही मी जातो ना मी हो, जातो, ठीक आहे. लक्ष घालतो. तुम्ही पण सहकार्य करा हवालदार साहेब ठीक आहे सर. ओके हो. निघू मी हो चालतंय चला चला. काय सगळी आबरू लावली. थोडंसं बघायचं. त्याला कुठेतरी शोधलं पाहिजे नाही तर आयुष्यभर आपल्याला गाडी पुसायलाच लागेल. असा उघड फिरण्यापेक्षा आईला गावला वाटतंय याच्यात तर आता याच्यात साहेब मी ऐकी राव अयो ऐगो शर्ट कोणाच गावला. औषध तर शर्ट सापडलं मला उठा उठा उठा. अयो. मला एक कळत नाही बारक्या पोरागत करताय काय? हा? काढा ते पहिलं शर्ट. अयो थांबा इथं. कुठे गावले हे? हे काही तर सापडलं हा. इकडे कशाला आलता तुम्ही? असं चालतो सहज पाटील, इकडे या. साहेब शर्ट इथं सापडलं इथंच 100% असणार आहे ते कुठं व्हायला काय माहितीये कुठं जरा नीट बघत या. शर्ट गावलाय सांभाचा या इकडे. बघा पाटील आता शर्ट गावलाय याचा अर्थ आहे ना तो सांभाळ का नाही तिथंच कुठेतरी कपडे बदललेले असणार आहे त्यांनी आणि एवढाच आसपासच्या टापूत असणार आहे. मी आता पोलिसाची कुपडी बोलावली आहे. बघू काय छाडा लागतो तू. हा? हो सरपंच लफडे. लय जोरात मारलं अयो नका नका मारू साहेब अयो आपले कपडे जिथे सापडलेत ना तिथं 100% असणार आहे. टापूत असणार. काय साहेब एवढं वेळ अरे मला दुसरी केस होते बरं ठीक आहे ठीक आहे. चला बरं, चला त्याचे कपडे सापडले 100% तो हे होता असणार आहे. बघूया. मस्त का अरे काय तुमच्या माणसाला मी किडनॅप केलंय आणि मी डॉगा नाही मुंबईवरून आलोय सरळ करतो बघ. हा. साहेब हा. हा त्याचा घेतो सत्कारात मध्ये चला डॉगी डॉन आहे ना तो चला हा. गाड्या सगळी सोडले ती इथं तोंड काळ केलं अरे वाईट पडलो होतो. थोडंसं